लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं एसी सर्किटचे न्यूमेरिकल्स. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टर, ड्युअल नेचर ऑफ मॅटर्स अँड रेडिएशन. ठीक आहे, चला. लाईटला आपण दोन वेने शिकलो होतो. न्यूटनने जसं सांगितलं होतं त्यानुसार आपण लाईटला आपण पार्टिकल कन्सिडर केलं होतं. आयजीने सांगितलं वेव्ह नेचर येतो. मग लाईट फक्त वेव्ह आहे का? नाही. लाईट फक्त पार्टिकल आहे का? नाही. लाईटकडे दोन्ही नेचर आहे, म्हणून आपण काय म्हणतो ड्युअलिटी नेचर ऑफ ए लाईट. लाईटकडे कसं आहे? ड्युअल नेचर आहे, पार्टिकल नेचर पण आहे आणि वेव्ह नेचर पण आहे. आता आपण आपलं रिस्पॉन्सिबिलिटी मॅटरबद्दल. चला, मॅटरकडे कोणकोणती प्रॉपर्टी आहे? मॅटर कशापासून म्हणलं? पार्टिकल्स, म्हणजे पार्टिकल नेचर तर आहेच. मॅटर मेड अप फ्रॉम पार्टिकल्स पासून बनलेला आहे. मॅटर कशापासून बनलेला? पार्टिकल्स पासून बनलेला आहे. त्याचा संपला विषय. राहिला फक्त वेव्ह नेचर. तो वेव्ह नेचर हळूहळू आपण शिकणारच आहोत. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये आता आपण बेसिक टर्मिनॉलॉजीकडे चाललोय आणि महत्वाचा आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे. काय फेनोमेनॉन ते? फेनोमेनॉन इन विच इमिशन ऑफ एन फोटो इलेक्ट्रॉन शब्द वापरा, कारण की लाईट बद्दल बोलतोय. इमिशन ऑफ एन फोटो इलेक्ट्रॉन when at a particular frequency light incident on it. At a particular frequency light is incident on it. जर त्याच्याकडे पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी जर लाईट जर इन्सिडेंट झाली, त्याच्यामुळे फोटो इलेक्ट्रॉनचं काय झालं? इमिशन झालं. त्याला आपण त्या इफेक्टला काय म्हटलं जातं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. चला, कोणती फ्रिक्वेन्सी आहे? पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. कोणत्या फ्रिक्वेन्सीला? त्या फ्रिक्वेन्सीला नाव दिलं गेलं आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हटलं गेलं? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ॲट विच emission of an electron occurs. Photoelectrons occur. कोणती फ्रिक्वेन्सी असणार आहे? ती मिनिमम फ्रिक्वेन्सी असणार. एवढी मिनिमम फ्रिक्वेन्सी मला रिक्वायर्डच असणार आहे. मिनिमम फ्रिक्वेन्सी लागणारच आहे. मिनिमम फ्रिक्वेन्सी ॲट विच इमिशन ऑफ एन फोटो इलेक्ट्रॉन्स ऑकर. जेव्हा फोटो इलेक्ट्रॉन्स काय होतील? इमिट व्हायला होतील. त्याला आपण काय म्हणणार? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि मग व्ही इज इक्वल काय असतं? एन लॅम्बडा. एन आणि लॅम्बडा एकमेकांचे कशात? इनव्हर्सले. मग ती काय म्हणणार? आता फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी झाली, मग काय येणार? थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. काय येणार आहे? थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. हे सगळे टर्मिनॉलॉजी आपल्याला नंतर लागणार आहे. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. ओके. हा जो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे तो न्यू, याला कशाने उच्चार करतो? न्यू. आणि हा 0 आहे म्हणजे न्यू 0 ने दाखवला जातो. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ जो आहे तो लॅम्बडा 0 ने दाखवला जातो. लॅम्बडा एल म्हणजे हा जो सिंबल आहे तो काय? लॅम्बडाचा आहे. लॅम्बडा 0. हा मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल तर काय येणार आहे? मॅक्झिमम वेव्हलेंथ येणार आहे. काय डेफिनेशन असणार मग? मॅक्झिमम wavelength at which photoelectrons are emitted. फोटो इलेक्ट्रॉन्स काय होतील? इमिट व्हायला सुरुवात होतील. त्याला आपण म्हणतो थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. लास्ट डेफिनेशन बघूया. ते आहे तुमची वर्क फंक्शन कशाने दाखवतो आपण? फायने. वर्क फंक्शन कशाने दाखवतो आपण? फायने.
मग पुढे जाऊन त्याला पाय 0 पण म्हणणार आहे नंतर. ठीक आहे. वर्क फंक्शन म्हणजे काय? मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू emit the इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस पासून इलेक्ट्रॉन निघण्यासाठी फ्रॉम मेटल सरफेस पासून निघण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे ती असणार तुमची वर्क फंक्शन. ओके. एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा एच न्यू. ठीक आहे. मग वर्क फंक्शन जो असतो, वर्क फंक्शन म्हणजे काय? पाय 0 यूज करणार आहे. मग काय होणार आहे? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतो? एच. आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतो? न्यू. 0 ने. आणि एच म्हणजे काय? प्लॅंक्स कॉन्स्टंट. बघा पटकन. ड्युअल नेचर ऑफ ए मॅटर्स अँड रेडिएशन. लाईटकडे दोन्ही नेचर आहे. पार्टिकल म्हणून आपण रिफ्लेक्शन चेकआउट करू शकतो. वेव्ह नेचरमध्ये आपण इंटरफरन्स डायफ्रॅक्शन चेकआउट करू शकतो. म्हणून लाईटकडे ड्युअलिटी नेचर आहे. मग मॅटरबद्दल आपण चेकआउट करणार होतो. मॅटर कशापासून बनलेलं? पार्टिकल्स. पण पार्टिकल्स आपल्याला कळालं, पण आता आपण काय विचार करणार आहे? त्याच्याजवळ वेव्ह नेचर आहे का नाही. मग त्यासाठी आपण सर्वात पहिला आपण कन्सेप्ट शिकलो फोटो इलेक्ट्रिक इव्हेंट. फेनॉमेनाने एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणार आहे, लाईट जर इन्सिडेंट झाली तर. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? मिनिमम फ्रिक्वेन्सी लागणार आहे इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढण्यासाठी. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ म्हणजे काय? मॅक्झिमम वेव्हलेंथ लागणार आहे फोटो इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढण्यासाठी. वर्क फंक्शन म्हणजे काय? मिनिमम एनर्जी लागणार आहे इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे एनर्जीचा फॉर्म्युला काय? एच न्यू. आणि वर्क फंक्शन म्हणजेच काय? पाय 0. आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी लागणार आहे म्हणून न्यू 0. पाय 0 इज इक्वल काय? एच न्यू 0. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भरपूर काही ग्राफ्स आपण ड्रॉ करणार आहोत.